नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये उपपत्ती अर्थात ट्रेट थिअरी ऑफ पर्सनॅलिटी गॉर्डन ऑलपोर्ट, रेमंड कॅटेल आणि हान्स आयझॅक यांनी मांडलेली उपपत्ती आहे. या व्हिडिओमधून आपण ही व्यक्तिमत्वाची उपपत्ती समजून घेणार आहोत आणि त्यावर आधारित 15 प्रश्नांच्या 15 बहुपर्यायी प्रश्नांची चर्चासुद्धा यात करणार आहोत. फक्त बहुपर्यायी प्रश्न सोडून आपल्याला चालणार नाही. ती व्यक्तिमत्वाची उपपत्ती नक्की काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे, तरच आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्याची उत्तर देण्यासाठी, ती समजून सांगण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की आपण चॅनल सबस्क्राईब करा. आधी संकल्पना समजून घेऊ. आपल्याला उपपत्ती, व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या उपपत्ती असतात. त्या काय सांगतात की आपल्याला एखाद्याचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी, मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला ह्या वेगवेगळ्या उपपत्ती मदत करत असतात. उपपत्ती ही गुणवैशिष्ट्याची जी उपपत्ती ती व्यक्तिमत्वाचं मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठीची तयार केलेली आहे. या उपपत्तीप्रमाणे जर आपल्याला एखाद्याचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर त्याच्या व्यक्तिमत्वातली गुणवैशिष्ट्ये म्हणजे ट्रेट समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते ट्रेट कोणकोणते असतील, त्या गुणवैशिष्ट्ये कोणकोणते असतील त्याचं वर्णन या मानसशास्त्रज्ञांनी या उपपत्तीमध्ये केलेलं आहे. ह्या उपपत्तीमध्ये त्यांनी जे मेन फीचर्स आहेत, जे मुख्य वैशिष्ट्ये, ते सांगताना आपल्याला असं सांगता येईल की त्यांनी व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचे स्थिर आणि सातत्यपूर्ण असे काही गुणधर्म असतात की ज्या गुणधर्मांच्या प्रभावामुळे एखाद्याचे व्यक्तिमत्व घडत असतात. ह्या गुणधर्माचे म्हणजे ट्रेटचे 3 प्रकारचे वर्गीकरण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एक आहे मूळ गुणधर्म म्हणजे कार्डिनल ट्रेट्स, दुसरं मुख्य गुणधर्म म्हणजे सेंट्रल ट्रेट्स, आणि तिसरा आहे दुय्यम गुणधर्म म्हणजे सेकंडरी ट्रेट्स. ह्या 3 गुणधर्मांनी मिळून एखाद्याचं व्यक्तिमत्व बनत असतं. मूळ गुणधर्म म्हणजे याचा अर्थ व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनावर प्रभाव टाकणारे महत्त्वाचे गुणधर्म. उदाहरणार्थ, महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वाचं पालन केलं आणि ते मोठ्या प्रमाणावर केलं, ज्यामुळे त्यांची एक ओळख निर्माण झाली. लोकमान्य टिळक यांची जी राष्ट्रभक्ती होती, त्यांची जी देशभक्ती होती, त्याच्यावर त्यांनी आपल्या प्रखर राष्ट्रवादाने पूर्ण आयुष्य त्यासाठी वेचून टाकलं. तो त्यांचा मुख्य गुणधर्म झाला. एखादा व्यक्ती असतो, तो शास्त्रज्ञ असतो, आयुष्यभर तो विशिष्ट संशोधन करण्याच्या मागे असतो. एखादा ट्रेकर असतो, तो वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग करत असतो. अगदी छोट्या मोठ्या गडांपासून ते हिमालयापर्यंत जाऊन तो ट्रेकिंग करत असतो. एखादा व्यक्ती असतो, तो संस्कृत अभ्यासासाठी संपूर्ण आयुष्य वेचतो. एखादा व्यक्ती असेल, तो सामाजिक न्यायासाठी झटत असतो. तर हे त्या व्यक्तीचा मूळ गुणधर्म असतो. हे प्रत्येक व्यक्तीकडे आपण बघितलं तर लक्षात येईल. तुम्ही सुद्धा स्वतःच्या अनुषंगाने हा विचार करू शकता की आपला मुख्य गुणधर्म किंवा कार्डिनल ट्रेट काय आहे. त्यानंतर दुसरं जे आपलं सेंट्रल ट्रेट असतो, की जो व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनाशी संबंधित असतो, तो संपूर्ण व्यक्तिमत्वावर फारसा प्रभाव टाकत नाही. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठणे, कुणाला सवय असते, कुणाला उशिरा झोपण्याची सवय असते, किंवा कुणाला सत्य बोलण्याची सवय असते, कुणाला खोटं बोलण्याची सवय असते. तर अशा ज्या दैनंदिन जीवनातील ज्या वर्तनातल्या ज्या बाबी आहेत, कुणी काम खूप नीटनेटकं करतं, कुणी काम नीटनेटकं करत नाही, कुणाला जपजप पटपट कामं करण्याची सवय असते, कुणाला पटपट कामं करण्याची सवय नसते. तर हे झाले मुख्य गुणधर्म. त्याचा एक दैनंदिन ज्या आपल्या सवयी असतात त्याला आपण मुख्य गुणधर्म असं म्हणू किंवा सेंट्रल ट्रेट असं म्हणू. आणि त्यानंतर असं दुय्यम गुणधर्म, सेकंडरी ट्रेट, हे परिस्थितीनुसार बदलणारे असतात. उदाहरणार्थ, काही लोक जे असतात ते असं समाज जीवनामध्ये अगदी अंतर्मुख असतात, जास्त बोलत नाही, मात्र ते सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात आणि सर्वांशी बोलतात. एखादी व्यक्ती घरी रागीट असते, बाहेर मात्र प्रेमळ असते. एखादी व्यक्ती बाहेर आळशी असेल पण घरात शिस्तबद्ध असेल. असे त्यांच्या परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार जे बदलणारे आपले गुणधर्म असतात त्यांना दुय्यम गुणधर्म असं म्हणू शकतो. म्हणजे आज आपण जे वर्तन करू ते कदाचित उद्या त्याच पद्धतीचं करणार नाही, परिस्थितीनुसार, व्यक्तीनुसार बदलत राहील. तर हे 3 प्रकारचे गुणधर्म मिळून व्यक्तिमत्व तयार होत असतं, असं गॉर्डन ऑलपोर्ट यांनी वर्गीकरण करून सांगितलं. म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा असेल तर त्याचे हे 3 गुणधर्म आपल्याला शोधायला पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्वातले हे 3 गुणधर्म कळणं गरजेचं असं. त्याच्यानंतरच आपण त्याला मार्गदर्शन करू आणि त्याला चांगल्या पद्धतीचं अध्यापन करू शकू.
रेमंड कॅटलचे यांनी व्यक्तिमत्वाचे 16 ट्रेट 16 गुणधर्म शोधून काढलेले आहेत. त्याचं विस्तृत त्यांनी केलेलं आहे. आणि यावर आधारित प्रश्न येताना गोंधळात जाऊ नका, कारण की गॉर्डन ऑलपोर्ट यांनी हे 3 मुख्य गुणधर्म सांगितले आहेत, तर रेमंड कॅटल यांनी हे 16 गुणधर्म सांगितले आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जर यावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपल्याला व्यवस्थित देता आलं पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्तिमत्वाचं एका विश्लेषण करायचं असेल, म्हणजे तो बोलीभाषेत समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला ह्या 16 गुणधर्माच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो. या आधारे आपण ती व्यक्ती कशी ती शोधू शकतो. तर त्यासाठी ही 16 गुणधर्म या ठिकाणी सांगितले. गंभीरता, वार्मथ, एखादी व्यक्ती किती मैत्रीपूर्ण आहे, किती सामाजिक आहे, यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरू शकतं. म्हणजे किती उदार आहे, किती उबदार आहे, किती उत्साही आहे, आपल्या नवीन व्यक्ती भेटांना किती मैत्रीपूर्ण आहे. दुसरं त्याची रिझनिंग पॉवर कशी आहे, म्हणजे तो तार्किक विचार किती करतो, समस्या सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये किती, यानुसार आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करू शकू. इमोशनल स्टॅबिलिटी किती आहे, म्हणजे भावनिक स्थैर्य किती प्रमाणात आहे, मानसिक संतुलन किती प्रमाणात आहे. बघा काही जे ज्यांना आपण स्थितप्रज्ञ म्हणतो, त्यांचं मानसिक संतुलन अतिशय चांगलं असतं. ते सहजासहजी आपला संयम ढळू देत नाही आणि तणावाशी सामना करताना सुद्धा ते चांगल्या पद्धतीने तणावाचा सामना करत असतात. वर्चस्व, डॉमिनन्स, आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याला गटामध्ये दिसते. कोणतरी आपण म्हणतो ही व्यक्ती डॉमिनंट आहे, ही व्यक्ती नाही आहे, दुसऱ्यांना डॉमिनंट करते. अशा पद्धतीचे जे आपले एक्सप्रेशन्स असतात, त्यावरनं आपण ती व्यक्ती किती डॉमिनंट करते हे ओळखत असतो, हे सांगत असतो. या स्वभावाचं वर्णन आपण करत असतो. लाईव्हलीनेस, उत्साही, मित्रांमध्ये एखादा असतो तो अतिउत्साही असतो, एखादा उत्साही असतो, फिरायला गेल्यानंतर खूप फोटो काढतो, सगळ्यांचे फोटो काढण्यास मदत करतो, किंवा काही एकत्रित कुठे भोजनासाठी गेल त्यावेळेस सगळ्यांना धावून धावून वाढतो, सगळ्यांची मदत करतो, आग्रह करतो. अशा पद्धतीचा किती उत्साह आहे, यावरून सुद्धा आपल्याला त्याची उत्साह राहण्याची प्रवृत्ती समजू शकतो. त्याचं वर्णन आपण करू शकतो. 6वा गुणवैशिष्ट्याच्या आधारे आपण वर्णन करू शकतो, तो म्हणजे सोशल बोल्डनेस, की सामाजिक परिस्थितीमध्ये, नवीन परिस्थितीमध्ये सामना करण्याची क्षमता किती आहे. एखादा व्यक्ती आपण म्हणतो की तो बुजरा आहे, जास्त बोलत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सामाजिक बोल्डनेस कमी आहे. काही व्यक्ती असतात ते बसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा लगेच शेजारच्याशी बोलायला लागतात, लगेच शेअरिंग सुरू करतात, तर त्यांचा बोल्डनेस हा जास्त आहे. एखादी व्यक्ती किती सेन्सिटिव्ह आहे, ह्या दृष्टीने एखाद्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करता येतं. भावनिकता आणि इतरांच्या भावनांकडे लक्ष देण्याची जी प्रवृत्ती असते ती असते. काही वेळेस आपण म्हणतो हा माठ आहे, हा दगड आहे, म्हणजे त्याला भावना समजत नाही, अशा पद्धतीचा आपण बोलीभाषेत बोलत असतो. म्हणजे थोडक्यात आपण त्याच्या सेन्सिटिव्हिटी त्यावेळेस बोलत असतो, की त्याला काही केलं तरी फरक पडत नाही. म्हणजे हे वर्णन आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचं. व्यक्तिमत्वाचं वर्णन करत असताना मानसशास्त्रज्ञ हे चांगलं आणि हे वाईट अशा पद्धतीने सांगत नाही, काय आहे ते सांगण्याचं काम फक्त मानसशास्त्रज्ञ करत असतात. व्हिजिलन्स म्हणजे सतर्क राहण्याची आणि इतरांवर सहज विश्वास न ठेवण्याची, सहज विश्वास न ठेवण्याची प्रवृत्ती असते. हे सगळे या आधारे आपण एखाद्याचं वर्णन करू शकतो. काही जण आपण सहज म्हणतो की तो लगेच डोळे बनवून विश्वास ठेवतो, काही जण म्हणतो की तो लवकर विश्वासच ठेवत नाही. अशा पद्धतीने आपण हे सगळं वर्णन आपण करत असतो. आपण फक्त मानसशास्त्रीय दृष्ट्या एखादं निकष वापरतो, उपपत्ती वापरतो, हे आपल्याला लक्षात येत नसतं. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्टनेस आहे, म्हणजे कल्पकशीलता आहे, कल्पकता. एखाद्या व्यक्ती किती सर्जनशील आहे याच्यावरून सांगू शकतो. तर आपण बघू शकतो काही जण खूप चांगल्या पद्धतीने कॉमेंट करतात सोशल मीडियावर, काही जण खूप क्रिएटिव्हली फोटो काढतात, काही जण डिझाईन काढतात, काहींना हस्तकलेची आवड असते, चित्रकलेची आवड असते, काहींना विचारांमध्ये नवीन नवीन कल्पना, नवीन विचार मांडण्याची क्षमता असतात. तर या आधारे आपण एखाद्या त्या व्यक्तिमत्वाविषयी सांगू शकतो. प्रायव्हेटनेस, काही जण स्वतःविषयी माहिती न सांगण्याची प्रवृत्ती असते, स्वतःविषयी न बोलण्याची प्रवृत्ती असते, स्वतःच्या गोष्टी ते सांगत नाही, शेअर करत नाही कुणाला. इतर ते बोलू शकतात पण स्वतःविषयी सांगतात, किंवा किती सांगतात किंवा किती सांगत नाही, यावरून त्याचा प्रायव्हेटनेस आपण ठरवू शकतो. त्यानंतर ॲप्रहेन्शन म्हणजे बदलाची इच्छा, सतत विचारात असणे आणि सहसंशोधनाची प्रवृत्ती असणे. म्हणजे आपलं काय चुकतं, आपण कुठे योग्य आहोत, आपण किती ताठर आहोत आणि किती लवचिक आहोत, या दृष्टीने विचार करण्याची जी क्षमता असते ती किती आहे. एखादी व्यक्ती किती स्वतःला बदलू शकतो आणि बदलाची त्याची मानसिकता आहे किंवा नाही आहे, हे आपण ठरवू शकतो. एखाद्या वेळेस आपण म्हणतो तो खूप रिजिड आहे, तो खूप बदलास इतका सहजासहजी तयार होत नाही, त्यावेळेस आपण त्याच्या ॲप्रहेन्शनविषयी बोलत असतो. दुसरं स्वातंत्र्य, ओपननेस टू चेंज, नवीन विचार अनुभवण्याची, स्वीकारण्याची तयारी. जसं आता AI आलेलं आहे, तर आपण प्रत्येक बघू शकतो काही जण AI प्रत्येक लगेच स्वीकारतात, काही जण स्वीकारत नाहीत.
काही जण अजूनही जे काही ऑनलाईन व्यवहार करायचे असतात त्यांना ऑफलाईन करण्याची त्यांना जास्त सोपं वाटतं, त्यांना जास्त चांगलं वाटतं. तर त्याच्या ओपननेस विषयी आपण बोलत असतो. स्वनियंत्रण, सेल्फ रिलायन्स, स्वायत्तता आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये किती आहे यावरनं त्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करता येतं. परफेक्शन, काही जण आपण म्हणतो की एखादा परफेक्शनिस्ट आहे, एखादा ॲक्टर परफेक्शनिस्ट आहे, एखादा व्यक्ती नाही आहे. तर शिस्तबद्ध आणि व्यवस्थित काम करण्याची प्रवृत्ती त्याची किती आहे हे आपण बघू शकतो. काहींच्या नोटबुक बघितला तरी लक्षात येतं, एखाद्याने अर्ज लिहिला तरी लक्षात येतं, त्याचे काम करण्याची प्रवृत्ती कशी आहे यावरनं आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करू शकतो. तणावाच्या संदर्भातलं जे सहनशीलता आहे ती करण्याची किती आणि त्यातूनही कामावर लक्ष केंद्रित करण्याची काय क्षमता आहे हे आपण बघू शकतो. आपले कुटुंबातले आपले सदस्य असतील, परिवारातील सदस्य, आपले नातेवाईक असतील, काम करण्याच्या ठिकाणी आपण बघतो की किती जण कामावर लक्ष केंद्र करू शकतात तणावामध्ये आणि कोण तणावामध्ये खचून जातं. यावरनं आपण या निकषाच्या आधारे सुद्धा एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करू शकतो. त्याच्यानंतर रूल कॉन्शियसनेस म्हणजे संघटन क्षमता, नियम आणि शिस्त पाळण्याची प्रवृत्ती एक असते. काही जणांना नियम न पाळण्यामध्ये बंडखोरी आवडते. त्यांना असं वाटतं आपण काहीतरी डेअरिंग करतो, आपण खूप डॅशिंग आहोत, अशा पद्धतीने त्यांना नियम न पाळणं हे त्यांना आनंदाचं किंवा उत्साहाचं वाटतं किंवा ते समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा मिळेल असं वाटत असतं. वाहतुकीचे नियम करत असताना बघा बरेच जण सिग्नल जम्प करतात, नंतर मात्र ते मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये आनंदाने सांगत असतात, गर्वाने सांगत असतात की मी सिग्नल जम्प केला, पोलिसासमोरून गेलो वगैरे वगैरे. तर हे नियम आणि शिस्त पाळण्याच्या त्याच्या प्रवृत्तीविषयीचं आपलं विधान असणार आहे. तर या 16 गुणवैशिष्ट्यांच्या आधारे, ट्रेटच्या आधारे आपण एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करू शकतो. हान्स आयझिंक यांनी 3 महत्त्वाचे व्यक्तिमत्व आयाम सांगितले, त्यांनी डायमेन्शन सांगितलेले आहेत. बहिर्मुखता, मनोवैज्ञानिक स्थैर्य आणि मनोसामाजिकता, हे 3 आयाम त्यांनी सांगितले आहे की हे सुद्धा, ह्या गोष्टींच्या आधारे सुद्धा आपण एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करू शकतो. व्यक्ती सामाजिक आणि ऊर्जावान असते, तर ती व्यक्ती किती सामाजिक आहे, किती ऊर्जावान आहे, किती उत्साही असते त्यावरून आपण ठरवू शकतो. एखाद्या व्यक्तीची भावनिक स्थिरता आणि अस्थिरता किती आहे हे आपल्याला एखाद्याच्या स्थैर्यावर, मनोवैज्ञानिक स्थैर्यावरनं कळेल. आणि मनोसामाजिकता, व्यक्ती किती स्वतंत्र आणि सर्जनशील आहे हे दर्शवतं. तर ह्या 3 व्यक्तिमत्वाच्या आयामावरनं सुद्धा आपण एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करू शकतो. याचा उपयोग आपल्याला शिक्षक म्हणून काय होणार आहे, तर विद्यार्थ्यांचे गुणधर्म ओळखण्यासाठी शिक्षकांना ही जी वर सांगितलेली जी वैशिष्ट्य आहेत, जे आयाम आहेत, याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या स्थिर गुणधर्म ओळखून त्यानुसार अध्यापन करणं हे आवश्यक असतं. भिन्न व्यक्तिमत्वाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरण्यासाठी आपल्याला उपयोग होईल. यासाठी म्हणजे काही विद्यार्थी अंतर्मुख असतील, काही बहिर्मुख असतील. तर अंतर्मुख असतील तर आपण गटचर्चेसारख्या जर पद्धती वापरल्या तर त्यातून त्यांना बोलतं करणं, इतरांच्या मदतीने बोलतं करणं हे ओळखता येईल. गटचर्चेमध्ये कोण डॉमिनंट आहे, कोण नाही, कोण अंतर्मुख आहे, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळू शकतात. यांच्याप्रमाणे आपण अध्यापन पद्धती वेगवेगळ्या वापरायच्या असतात. कोणत्याही अध्यापन पद्धती चांगली आणि वाईट आहे अशातलं नसतं. ती त्या व्यक्तीसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी किती उपयुक्त, सुटेबल आहे हे बघून त्याप्रमाणे आपल्याला अध्यापन पद्धतीची निवड केली पाहिजे. अध्यापन प्रक्रियेमध्ये व्यक्तिमत्वाचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा त्याचे स्वभाव गुणधर्म लक्षात घेतलेच प्रभावी अध्ययन लक्षात होतं. आपण 3 प्रकारचे जे बघितलं त्यामधले जे दुय्यम स्वभाव गुण असतात, एखादा विद्यार्थी एका विषयाच्या तासिकेला बघितलं त्याला चांगले गुण मिळतात, दुसऱ्या विषयाला मिळत नाहीत. खेळात चांगला आहे, चित्रकलेत चांगला नाही, चित्रकलेत चांगला आहे, अभ्यासात चांगला नाही, अभ्यासात चांगला आहे, तर व्याख्यानात चांगला आहे, वक्तृत्व चांगलं आहे, असे वेगवेगळे गुण असू शकतात. हे विद्यार्थ्यांना आपण त्यानिमित्ताने ओळखायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना लेबल न करता प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले गुण असतातच, हे एक शिक्षक म्हणून आपण या गोष्टीवर विश्वास ठेवून त्यांच्या चांगलेपणावर आपल्याला काम करायला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सामाजिक आणि भावनिक विकासाचं महत्त्व खूप जास्त असतं. शिक्षक ह्या गोष्टीवर खूप चांगला प्रभाव टाकू शकतात. केवळ आशयात किंवा विषयाचं अध्यापनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचे महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीने शाळांमधून विविध शालेय उपक्रमांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि गुणवैशिष्ट्यांवर आधारित मूल्यांकन, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन हे त्याच्या स्वभाव आणि वैयक्तिक वैशिष्ट्यानुसार करणे उपयुक्त ठरू शकते. यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होणं गरजेचं आहे आणि यासाठी या
वर या उपपत्तीमध्ये मांडलेले जे 3 मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या विचारांचा विचार करून आपण निश्चितपणे विद्यार्थ्यांचं वर्गीकरण आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतो. तर या उपपत्तीच्या आधारे आपण कोणकोणत्या प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात यावर आपण विचार करूया. बहुपर्यायी प्रश्न हेही ह्या सगळ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या उपपत्ती ह्या नीट समजून घेणं गरजेचं नाहीतर याविषयी उत्तर देणं हे जिकिरीचं आणि कठीण काम होऊ शकतं. गुणवैशिष्ट्य म्हणजे ट्रेट थेअरी सिद्धांताचे उपपत्तीचे मुख्य संशोधक कोण आहेत, तर आपण आत्ताच पाहिलं गॉर्डन ऑलपोर्ट आहे, रेमंड कॅटेल आहे आणि हान्स आयझॅक. हे तिघांनी मिळून ही ट्रेट थेअरी मांडलेली आहे. गॉर्डन ऑलपोर्टने व्यक्तिमत्वाचे किती गुणधर्म सांगितले? त्यांनी मूळ गुणधर्म, मुख्य गुणधर्म आणि दुय्यम गुणधर्म हे 3 प्रकारात त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. रेमंड कॅटेल यांनी किती मूलभूत व्यक्तिमत्वाचे गुणधर्म सांगितलेले आहेत? तर त्यांनी 16 प्रकारचे मूलभूत गुणधर्म मांडलेले आहेत. हान्स आयझॅकच्या मते व्यक्तिमत्वाचे मुख्य 3 आयाम कोणते आहेत? तर त्यांनी 3 आयाम सांगितले: बहिर्मुखता, मनोवैज्ञानिक स्थैर्य आणि मनोसामाजिकता. बहिर्मुखता म्हणजे काय? तर बहिर्मुखता म्हणजे सामाजिक आणि ऊर्जावान असण्याची म्हणजे उत्साही असण्याची प्रवृत्ती. गुणवैशिष्ट्यांची उपपत्ती जी आहे शिक्षण प्रक्रियेत कशी उपयोगी पडेल? तर विद्यार्थ्यांचे गुणधर्म ओळखून त्याप्रमाणे त्यांना अध्ययन अनुभव देणं, त्याप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक आणि अकॅडमिक विषयानुसारच्या अडचणी सोडवण्यासाठी याचा उपयोग होईल. रेमंड कॅटेलच्या सिद्धांताचा उपयोग शिक्षणात कसा करता येईल? तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्याचा विकास करणं आणि लेबलिंग टाळणं, की एखाद्या व्यक्तीला जसं वर्गामध्ये मठ्ठ आहे, ढ आहे, मूर्ख आहे, गाढव आहे अशा म्हणण्याचे जे काही प्रवृत्ती असेल तर त्याला आवर घालून प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचं मानसशास्त्रीय दृष्टीने वर्गीकरण करणं हे करण्याचा फायदा या कॅटेलच्या 16 गुणधर्मांच्या आधारे करता येईल. 8 गॉर्डन ऑलपोर्टच्या मते मूळ गुणधर्म म्हणजे काय? तर मूळ गुणधर्म म्हणजे जो संपूर्ण वर्तनावर प्रभाव टाकतो आणि व्यक्तिमत्वाचे मुख्य घटक असतात त्यांना आपण मूळ गुणधर्म म्हटलेलं आहे आणि ते कधी बदलत नसतात. ज्याला आपण मराठीमध्ये म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे ही जी खोड आहे ती खोड म्हणजे मूळ गुणधर्म आहे. कार्डिनल ट्रेट आहे की जो कधीही बदलत नाही, तो त्याचा कायम त्याच्यासोबत त्याचा जो मूळ स्वभाव असतो, त्याचा पिंड असतो, त्याला मूळ गुणधर्म असं म्हटलेलं आहे. रेमंड कॅटेलच्या 16 गुणधर्मांमध्ये भावनिक स्थिरता कशाशी संबंधित आहे? तर भावनिक स्थिरता ही व्यक्तिमत्वाच्या तणावाचा सामना करण्यासाठी म्हणजे इमोशनल स्टॅबिलिटीच्या संदर्भातला आहे. 10 हान्स आयझॅकच्या मते मनोसामाजिकता म्हणजे काय? तर मनोसामाजिकता ही व्यक्तीची सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता दाखवते. 11 गुणवैशिष्ट्यांच्या सिद्धांताचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत कसा करता येईल? तर गुणवैशिष्ट्य वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी, जेणेकरून वर्तनाचं विश्लेषण करून त्याला अनुरूप अशी अध्यापन आणि अध्ययन पद्धती आणि अध्ययन अनुभव ठरवण्यासाठी आणि त्याचं मूल्यमापन त्या पद्धतीने करण्यासाठी या गुणवैशिष्ट्य उपपत्तीचा उपयोग होईल. गुणवैशिष्ट्य सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचे गुणधर्म कसे असतात? गुणवैशिष्ट्य सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचे गुणधर्म हे स्थिर आणि सातत्यपूर्ण असतात. रेमंड कॅटेलच्या सिद्धांतानुसार सोशॅबिलिटी किंवा सामाजिकता याचा संबंध कशाचा आहे? तर व्यक्तीची सामाजिक परस्पर संवादाची जी क्षमता आहे, गटात गेल्यानंतर, समाजात समूहात गेल्यानंतर तो एकमेकांशी संवाद कसा साधतो याच्या क्षमतेचं वर्णन करणारी ही सामाजिकता ही टर्म या ठिकाणी वापरलेली आहे. 14 गुणवैशिष्ट्य सिद्धांत हा शिक्षण प्रक्रियेत कसा उपयोगी आहे? तर विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. गॉर्डन ऑलपोर्टच्या मते दुय्यम गुणधर्म म्हणजे काय? तर दुय्यम गुण म्हणजे परिस्थितीनुसार बदलणारे गुणधर्म. जसं आपण म्हणतो एखाद्या व्यक्तिपरत्वे मत बदलत असतं. कोणी मित्रांमध्ये खूप मनमोकळेपणाने बोलतं, तेवढं कदाचित अपरिचित ठिकाणी बोलणार नाही. कोणी ऑनलाईन जास्त बोलतं, कोणी ऑफलाईन जास्त बोलतं. असे जे आपले व्यक्तिमत्वाचा एकच घटक, पण व्यक्तीप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे ते कायम बदलत असतात, ते लवचिक असतात, त्यांना आपण दुय्यम गुणधर्म असं म्हणतात. तर ही व्यक्तिमत्वाची थेअरी आहे. ही थेअरी नीट आपण समजली असेल अशी अपेक्षा आहे आणि याच्या आधारित आपण ही पुन्हा आपण ही समजून घ्या, जेणेकरून याच्याविषयीची कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तर आपण त्याचं उत्तर देऊ शकू, किंवा ही संकल्पना आपल्याला एक शिक्षक म्हणून सुद्धा उपयोगाची आहे. ही उपपत्ती आपल्याला उपयोगाची आहे. ही उपपत्तीचा आपण अधिक अभ्यास करा.
आणि समजून घेऊन आणि अध्ययन अध्यापन प्रभावी कसं करता येईल यासाठी आपण जरूर प्रयत्न करा. माझ्यासाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आणि जे गंभीर अभ्यासक आहे, ज्यांना अभ्यास करायला आवडतं, संकल्पना समजून घ्यायला आवडतं, त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा.